मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांचा विरोध, तर उद्यापासून कारवाई होणार। मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज सांगता। हायकोर्ट लिपिक परीक्षेसाठी 7 दिवसांचा अल्टिमेटम। अभिजित दिपकेंचं विद्यार्थ्यांचं आंदोलन तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित। आठवडाभरात फेरपरीक्षा न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा। नाशिकमधील खड्ड्यांवर उभाठा पक्ष आक्रमक। खासदार संजय राऊतांच्या नेतृत्वामध्ये आज मोर्चा। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक आज एकाच मंचावर येणार। मराठी माझी संवाद भाषा कार्यक्रमाचं आयोजन। सिंहगडावर 2 गटामध्ये तुफान हाणामारी। 15 ऑगस्टचा व्हिडिओ व्हायरल। तर पुणे दरवाजा परिसरामध्ये वाहतूक कोंडी झाल्यानं वाद। भरधाव वाहनाच्या धडकेत 3 तरुणांचा मृत्यू। गंगाझरी येथील घटना। धडकेनंतर वाहनासह चालक फरार। मनसर भीमाशंकर मार्गावर कारची 2 रिक्षांना जोराची धडक। अपघातामध्ये 12 जण जखमी। 4घांची प्रकृती चिंताजनक। गोंदियाच्या ढासगड धबधब्यात 2 तरुण वाहून गेले। एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध सुरू। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध। हिंगोलीच्या अट्टा येथे एल्गार परिषदेचं आयोजन। राजू शेट्टी यांचा आंदोलनाचा सरकारला इशारा। विहिरीत पडलेल्या म्हशीची सुखरूपपणे सुटका। साताऱ्याच्या कळंब गावातील घटना। कठडा नसल्यानं म्हैस थेट 100 फूट खोल विहिरीमध्ये पडली। गोपीनाथ मुंडे सोबत असते तर निवडणूक हारलो नसतो। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं भाष्य। चाकणमधील खड्डे 31 ऑगस्ट पर्यंत बुजवणार। उद्योगमंत्री उदय सामंतांची माहिती। काम सुरू न करणाऱ्या कंत्राटदार काळ्या यादीमध्ये टाकणार। वंदे मातरम अवमान प्रकरणावरून अमित शहांची सोनिया गांधींवर तोफ। हे पाप देश माफ करणार नाही। शहांची सडकून टीका। पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं महादेवाचा गजर। त्र्यंबकेश्वर भीमाशंकरसह वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी। परळीमधील वैद्यनाथ मंदिरावर आकर्षक रोषणाई। श्रावणी सोमवारच्या निमित्तानं नाथ प्रतिष्ठान मार्फत विद्युत रोषणाई। गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीवर पैशांची उधळण। बीडमध्ये कव्वालीच्या कार्यक्रमात घडला प्रकार। पंतप्रधान मोदींचं प्राणीप्रेम पुन्हा समोर, तर लाल किल्ल्यासाठी निघण्याआधी वासरू आणि मोरांना भरवलं अन्न। गटार खोदताना सापडलं 98 कोटींचं सोनं। बेल्जियमची राजधानी बुर्लेस जवळची घटना।